नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी कराळे ब्लॉग. तर बघा आम्ही चाललेलो आहेत. कुठे चाललो आहेत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आवडला तर लाईक करा, चॅनल लोक नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आम्ही चाललो होतो ट्रॅव्हल्सने गावाकडे, म्हणजे नांदेडला चाललो होतो कामानिमित्त. तर काम होतं त्यामुळे आम्ही चाललो होतो. सकाळी पहाटे 3 वाजता उठलो होतो आम्ही, कारण 3 वाजल्यापासून गाड्या 5 वाजेपर्यंत चालतात, कारण 5ची शेवटची गाडी होती. तर आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता आंघोळ वगैरे केल्या, सगळे रील्स पण बनवले होते इंस्टावरचे सकाळी. त्यानंतर मग फोन केला ट्रॅव्हल्सवाल्याला, कारण त्यांची पूर्ण ती गेले ट्रॅव्हल्सवाले सगळे मित्रच आहेत. त्यांना फोन केला तर ते म्हणले 5 वाजता गाडी एक मोकळी येणार आहे, तर त्यात शेवटची गाडी 5ची आहे, तर आपण जाऊ. कारण दुसऱ्या जी गेल्या ते गाड्या लवकर जातात आणि 5ची गाडी त्यांच्या मित्राची होती. आम्ही कॉल केलेला पण ते म्हणले 5 वाजता जाऊ. म्हणले जाऊता मग 5 वाजता. मग आम्ही सगळं आवरलं फिरलो. तर आम्ही खाली रूमच्या खाली गेलोत, मस्तपैकी जरासं पुढे बसलोत आधी. आणि सकाळ सकाळ म्हणजे स्वामी समर्थाचे गाणे पण लावले. तर मी आवाज केला होता, मी त्यात ठेवता येत नाही कारण कॉपीराईट येते त्यामुळं. आणि आज माझी तब्येत बरोबर नाही, कारण हा व्हिडिओ आहे मित्रांनो 2-3 दिवसाखाल्ला, पण 2-3 दिवसापूर्वी शूट केलेला होता. कारण मी त्यानंतर शूट केला नाही, कारण माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम आला होता आणि मोबाईलचं माझी चार्जिंग होत नव्हती, त्यामुळे मी काही सोडला नाही. आणि काल नेट करून आणला आहे आणि काल तब्येत बरोबर नाही, आजसुद्धा नाही, तरी पण मी हे बोलून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही जरासं पुढे बसलो, कारण पूर्ण काही 10-12 काहीतरी शिटा रिकाम्या असल्या त्या. त्यांचे मित्र वगैरे असल्यामुळे म्हणले जाऊन पाठीमाग बसा, म्हणले झोपा जाऊन. तर पूर्ण असं ट्रॅव्हल्समध्ये ना सगळं गादी वगैरे होती, उषा होत्या, मोबाईल चार्जिंग लावलं, चप्पल सोडायला पूर्ण अशी सोय होती, मस्त वाटत होती. आणि पहिल्यांदा मी बसले आहे ट्रॅव्हल्समध्ये, आत्तापर्यंत बसले मी, पण अशा ट्रॅव्हल्समध्ये नाही बसले. तर मग आम्ही दाखवले, थोडेसे रील्स वगैरे बनवले इंस्टावरती पण. तर बघा सकाळ सकाळ असं उजळलं मस्तपैकी. आणि त्यानंतर मी अगोदर तुम्हाला सूर्योदय दाखवला होता, कारण पुढच्या वेळेस बसलो त्यावेळेस सकाळ सकाळ मस्त असं सूर्योदयाचं दर्शन वगैरे झालं समोरून. असं रोडच्या समोर दिसत होता. त्यानंतर बघा थोडी थोडी मधली शूट पण केलेली आहे. आणि बघा हे असं मस्त आहे. ही 2 सीटाची जागा आहे आणि सिंगल सीटाची काहीतरी 2-2.5 हजार रुपये काहीतरी आहे. एका सीटला आहे वाटतं. तर सिंगल जी माणूस राहतो त्यांना सिंगलसाठी, आणि ही डबल सीट आहे. त्यानंतर आम्ही इथलं म्हणजे उतरलो आणि त्यानंतर आम्हाला थोडंसं पुढे जायचं 43 किलोमीटर. त्यानंतर आम्ही बसने गेलो, तिथलं काम वगैरे केलं. नंतर वापस लोह्यामध्ये आले. तर हे आहे लोह्याचं बालाजी मंदिर. कारण म्हणलं आल्यानंतर म्हणलं दर्शन वगैरे घेऊन जावं जाता जाता. तर त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घ्यायचं होतं, तर त्यावेळेस त्यांच्या मित्राचे फोन पण आले, ये आलास तर. मग ते म्हणले मग तिकडं पोरात कुठे येते, कारण चौकामध्ये भरपूर पोरं राहतात, तू येऊ नको म्हणले. मी 5-10 मिनटं थांब इथं मंदिरात दर्शन लगेच येतो म्हणले मग वापस. मग आम्ही मस्तपैकी आधी दोघांनी दर्शन वगैरे घेतलं, मंदिरात 5-10 मिनटं बसलो. आणि तर तुम्हाला बालाजी मंदिर पूर्ण बघा, तुम्हाला मी दाखवते. तरी आहे बालाजी मंदिर. आमची सिद्धी बसत नव्हती, एका नुसतं पळत होती इकडं तिकडं, 2-3 वेळेस पडली पण ती. थोडेसे फोटो वगैरे शूट केले. तर हे आहे बघा बालाजी मंदिर. तर आम्ही असं इकडून साईडकडून गेले, कारण त्यांनी पाठीमागं सिद्धीला घेत होते. तर मी थोडं शूट केली, कारण शूट करायला पण परवानगी आणि फोटो काढायला परवानगी नव्हती. तरी कुणी नसलं, फक्त एक जण बसलेलं होतं, ते दिसत असेल तुम्हाला. तरी मी तशी थोडी शूट केलेली आहे. तर त्यांनी पाठीमागं सिद्धीला घेऊन यायला लागली, कारण ती मागच पळत होती, उलटं तिकडे जात होती. त्यामुळे हे बघू शकता. तरी हा आहे लोह्याचं बालाजी मंदिर. बघा किती मस्त आहे. कारण मी जवळपास 6 महिने झाले असतील आम्ही गेलतो, त्यावेळेस दर्शन झालं. त्यानंतर नाही म्हणलं जाऊ दे, आल्यासारखं घेऊन जाऊ. दर्शन घेतलं, असं फिरी मारली आणि मस्तपैकी इकडं आलो. तर तुम्हाला पूर्ण साईट असं बालाजीचं मंदिर वगैरे दाखवणार आहे मी, तर तुम्ही बघा. तरी बघा आम्ही मंदिराचे दर्शन वगैरे घेऊन असं बाहेर निघालो. तिथं दानपेट्या म्हणजे फेरा मारून आलो. तिथं दानपेटी होती, दानपेटीत म्हणलं पैसे टाका. तर त्यांनी 21 रुपये टाकले, 25 रुपये काहीतरी टाकले दानपेटीमध्ये. दर्शन वगैरे मस्त झालं, कारण आता नवरात्रात तर खूप गर्दी राहते या बालाजी मंदिरात. तर परत आम्हाला सारखं जाणं होत नाही, कामानिमित्त आम्ही जात असतो, एरिया नाही जात. तर त्यादिवशी काम होतं जरासं अर्जंटमध्ये, म्हणून आम्ही गेलो सकाळ सकाळ. आणि त्या दिवशी ते गाडीच घेऊन ट्रॅव्हल्सनं चालते पुण्याहून घराकडे. तर त्यांना यायला पहाटे म्हणजे 12 वाजल्या. तर दुसऱ्या गाडीनं आले होते, तर 12 वाजल्या. आणि 12 वाजता मग आले जेवण वगैरे, कारण आम्ही पण जेवणाचं थांबलो होतो. जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आणि लगेच म्हणले झोपायचं नाही म्हणले, उद्याच्या माझं अर्जंट काम आहे, गावाकडे जायचं आहे म्हणलं आपल्याला. तर लगेच पाणी ठेवू, मग आंघोळ वगैरे करूस तर माझा उरकुस तर सिद्धीस उरकुस तर 3-4 वाजल्या. हे बघा मंदिर, मस्त असं मंदिर आहे, ते बघू शकता.
तर माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग टिकतच नव्हती आणि माझं चार्जर खराब झाला असल्यामुळे माझ्यासारखं उतरत होती. त्यामुळे मग त्यांना म्हणलं तुम्ही जाऊन येतो तोपर्यंत मी लावते, कारण चार्जर मी घेतलेलं होतं सोबत. पण जे माझं चार्जर होतं त्या चार्जरनं काहीच प्रॉब्लेम आला काही माहीत नाही. तर त्यामुळं 2-3 दिवस तर मोबाईल बंद होता. असं तर बघा हे असं बालाजीचं मंदिर आहे. हे केल्याचं तुम्हाला मी पाठीमागं मंदिर आहे सगळं असं, म्हणजे बालाजी मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, म्हणजे सगळं पूर्ण तिथं आहे. तर हे बघू शकता, ही देवी आहे वाटतं. तिथं लोकच होतं. तर बाहेरून दर्शन वगैरे घेतलं मी, कारण त्यांनी गेले होते तिकडे मित्राच्या इकडे. म्हणलं आपण तोपर्यंत दर्शन पाठीमागं जरसं रीलचं पण 1-2 बनवले पाठीमागं जाऊन. आणि पुढे पण हे बघा बालाजीच्या मंदिराचं मोठी समोरची कमान आहे. तर किती मस्त असं आहे बघा. आणि थोडेफार फोटो पण शूट वगैरे केले. तर झाडाखाली मी बसले ते दिवस. तर त्यांना काय अर्धा 4:30 वाजता गेले आणि 5 वाजता आले. तर मी तोपर्यंत थांबले. तर आम्हाला लगेच संध्याकाळी 6 वाजता ट्रॅव्हल्स, लगेच त्यांच्या मित्राला फोन केला तर म्हणले 6 वाजता गाडी. मंदिराच्या समोरच गाडी उभं राहत होती. लगेच मंदिराच्या समोर आम्ही आलं, दर्शन वगैरे घेतलं. त्यांनी पण आल्यानंतर मग ट्रॅव्हल्स त्यांचा फोन आला की ये लगेच या म्हणून. मग आलो, लगेच बसलो. आणि पाठीमाग आणखीन त्यानं आमच्यासाठी एक स्पेशल शीट ठेवलं होतं, कारण 3-3, 4-4 हजार रुपये एका 2 शीटाला हे आहे पैसे द्यावे लागतात. आणि सिंगल ह्याला पण 2-2.5 हजार रुपये आहे. तर आम्हाला जाताना पण सीट दिली त्यांनी आणि येताना पण दिली. आणि जाताना म्हणजे आमच्याकडून 400 घेतले, पण येताना डबल सीट असल्यामुळे हे जाताना पण डबल सीट होती, पण जाताना दुसरा मुलगा होता आणि येताना दुसरा मुलगा होता. त्यांनी 600 रुपये घेतले. म्हणजे जाऊ द्या ठीक आहे, प्रॉब्लेम तर नाही ना झाला, कारण आपल्याला यूज तर म्हणजे टेन्शन नव्हतं. एक झोपा झाल्या मस्त. आणि ट्रॅव्हल्स म्हणजे समोर जर बसायचं म्हणलं तर